मध्ये बॉल आहे मिड विकेट डीप कडे फील्ड झालाय डीप झोन मध्ये. या शॉटवर नबीला मिळत आहे 2 धावा आणि खातं ओपन केले गेलंय. SRK नाणे टीमचं 2 बॉल आणि धावा आहेत 2. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. हॅलो काय घडेल गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करताना आपण पाहिलं जय भानुशाली. कमी रनअप आणि स्पेस सुद्धा या ठिकाणी मात्र कमी जास्त करतायत. त्यामुळे बॅटरला या ठिकाणी बॉलवरची नजर बसवणं कठीण होते. बीट झाले 3 बॉल 2 धावा 2 बॉल डॉट. चौथा बॉल गोलंदाज तयार जय भानुशाली. लाऊड अपील आणि पंचांचा इशारा येतो. लेग बायची एक धाव मिळते. जेमतेम या बॉलवर मात्र केली जाते. पॉवर प्ले मध्ये पॉवर गोलंदाज जय भानुशाली गौरापूर टीमची पाहायला मिळते. 2 बॉल डॉट केलेत. 4 चेंडूचा खेळ. धावफलक मात्र 3 वर आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक राहत आहे. जय श्रीराम विरार गोलंदाज जय गौरापूर गोलंदाज. विरार या ठिकाणी जय भानुशाली यांनी घेतलेली हॅट्रिक मात्र आठवली गेली आहे. पुन्हा एकदा तीच आठवण. विकेट घेणार का? व्हॉट अ कॅच. हार्ड हिटर इबाद कुदैची विकेट काढलेली आहे. विरार स्पर्धा गाजवली. आता डिंगडॉंग वडोई चषक गाजवणार का? पहिला धक्का SRK नाणे टीमला या डीजे. पुन्हा आले पाहिजे नोंद घ्या. डूक गाडी. मॅच चालू असताना बाईक इज नॉट अलाउड. मिनी होंडो मैदानाच्या आतमध्ये नारेचे मिनी होंडो. अकमल मुल्ला बऱ्याच गॅप नंतर या ठिकाणी खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत. नबील जोपर्यंत क्रीजवर उभा राहील तोपर्यंत बॉल ज्या पद्धतीने जुना होत जाईल धावसंख्या वाढेल या आशेने मात्र SRK नारेकर पाहत आहेत. 5 बॉल झाले. धावसंख्या 3 वर आहे. गोलंदाज जय भानुशाली पहिल्या ओव्हरचे खूप चांगल्या प्रगतीपथावर कामगिरीने वाटचाल करतोय पुढे. सुरेख गॅप. दिशा दिली बॉलला. कव्हर झोन मध्ये मात्र चेंडूला टॅप केले गेले. चेंडू या ठिकाणी मात्र अजून डीप झोन मध्ये फील्ड होत नाहीये. 2 धाव नक्की मिळतील या बॉलवर. ओव्हरची समाप्ती होते. अखेरच्या बॉलवर अकमल मुल्लाच्या बॅटमध्ये 2 धावा आल्या आणि स्कोर या ठिकाणी पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी पाहायला मिळतोय. 5 धावा. पात्र एकत्र डिंगडॉंग चषक 2025चा थरार या डीजे. फास्ट वेळ लावली गेली आहे त्यामुळे आपण घाई करायची आहे. 1:50 मिनिटांनी मॅच चालू झाली. 5 मिनिटात बरोबर ओव्हर संपलेली आहे. टाइम लिमिटेशन खूप गरजेचं आहे. वेळेचे बंधन राहील प्रत्येक टीमकरिता. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करतील गोलंदाज जय श्रीराम गौरापूर टीम. बॉलर मिस्टर आकाश. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल. फिल्डिंगकडे आपण एक नजर टाकली विकेट किपरच्या मागे तर शॉर्ट लेग शॉर्ट फाईन लेग एक स्लीप पॉइंट शॉर्ट कव्हर अशा स्वरूपाचे 4 फिल्डर एक विकेट कीपर 5 हे मात्र पाहायला मिळत आहेत. सर्कलच्या आतमध्ये 5 फिल्डर बॅटरच्या मागे. पुल केलंय शॉट. अमेझिंग पुल शॉट. चेंडू होते नबीलच्या बॅटमध्ये. षटकार. दमदार बॅटिंगला सुरुवात.
थँक्यू. खूप चांगली क्लिअरिटी ओम साई यूट्यूब मेकरकडनं पाहायला मिळते. अगदी बॉलवरचं बॉलचे धागे सुद्धा या ठिकाणी शिलाई सुद्धा दाखवली जाते. एवढी क्लिअरिटी पाहायला मिळते. बॅटरचा पूर्ण फेस दिसतोय. अगदी क्लिअरिटी. गोलंदाज तयार. क्विक कर्वनचा वापर या ठिकाणी मात्र हा व्हॉलीबॉलवर बीट झाले. मिस्टर नबील षटकार ठोकल्यानंतर डॉट बॉल काढणं गरजेचं होतं. आकाशनं डॉट बॉल काढून दाखवलेला आहे. संघर्षाला तोही पेटलाय. 8 बॉलमध्ये धावसंख्या पळकावर झालेली आहे 11. 8 गेंदों में 11 रन बने. लाऊड अपील आणि हा बॉल लगातार दुसरा डॉट. टोटल 3 बॉल. 3 मध्ये 1 षटकार 2 लगातार डॉट. संघर्ष यालाच म्हणतात. भिडणं आणि नडणं. आपल्याला जर षटकार ठोकलाय तर मीही 2 बॉल डॉट काढून दाखवेन नबीलला आणि करून दाखवलंय गौरापूर संघाचा गोलंदाज मिस्टर आकाश. खानीर विभाग प्रीमियर लीगमध्ये चांगलं प्रात्यक्षिक दाखवलं आणि त्या KVPL लीगपासून हा गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये यायला सुरुवात झालेली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. 1 धाव नबीलला मिळते या बॉलवर. 4 बॉलचा खेळ दुसऱ्या ओव्हरचा समाप्त झालाय. 7 धावा 4 बॉलमध्ये येताना टोटल 10 बॉलमध्ये स्कोर आहे 12 धावा. 10 गेंदों में बने 12 रन. डिंगडोंग जूनियर्स यहाँ पे आते हुए अगदस जो आदेश देते उनका पालन करते हुए जूनियर्स. हर लाइनमैन का खाना पैकेट में आ रहा है सारा होटल से. और ये कमाल की रनिंग बिटवीन द विकेट. और यहाँ पे एक बेहतरीन टफ क्रिकेट नजर आता हुआ. ओम साई यूट्यूब जो मेकर है क्या क्लिअरिटी दिखाते. डिंगडॉंग वडली ट्रॉफीमध्ये मात्र जी क्लिअरिटी आहे ना त्यावर मात्र सगळे प्रेक्षक खुश झालेले आहेत आणि सामना यूट्यूबवर अगदी चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. व्हाट अ शॉट. मल्टी हिट. मिनी होंडो अकमल मुल्ला के बल्ले से आता हुआ मिड विकेट ऊपर से लंबा छे. वाघाची दाट फोडला पाड. नारेच्या अकमलचा षटकार. येडीज आहे. थँक्यू. 2 ओव्हरला बरोबर रन रेट 10चा आलेला आहे. 20 स्कोर ऑन बोर्ड. ड्रिंक ब्रेक या ठिकाणी होतोय. गौरावर टी 12 खेळाडू आपणही पाण्याची बॉटल घेऊन जा. सामना अतिशय रंगतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना असेल DKP पावणीपाडा आई गावदेवी वडोली बी. दोन्ही टीमना आपलं रिपोर्टिंग करायचंय. आई गावदेवी वडोली बी DKP पावणीपाडा. आपण आल्याची रिपोर्टिंग करा. बोथ टीम. पहले 2 ओवर हो चुके और रन बने 20 रन. 10 की औसत तो पा ली है पहले 2 ओवर में. तीसरे ओवर की शुरुआत करेंगे गेंदबाज. नाम है इनका गणेश. श्री राम गौरापुर टीम के गेंदबाज है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है नबील मुल्ला. वाइड बॉल. अंपायर यहाँ पे हाथ फैलाते हुए एक्सरसाइज कर रहे दोपहर में क्योंकि गेंदबाजी की गेंदबाज है गणेश. उन्होंने वाइड बॉल डाला और स्कोर यहां पे बना हुआ है 21 पर. ऑन साइड में खेला है. गैप में गेंद गई बाहर. सजनी गई साजन के घर और ये चौका. बाबे सर यही कहते हैं क्या मजा है. कम ऑन डीजे.
थैंक यू। कमाल की बढ़िया बैटिंग, जभी भी यहाँ पे जो स्कोरर है खुश हो गए। पुरानी गेंद देनी है, गेंद बहुत तेजी के साथ बाहर गई, आई नहीं। बढ़िया मैच और काफी टफ। लाइनमैन आपका खाना पैकेज में आ रहा है। अकदस भाई ने बोला है जहां पे हो वहां पे खड़े रहो अपने एरिया में। लाइनमैन चलो, जूनियर डिंगडोंग। डिंगडोंग क्रिकेट मंडल का बहुत बड़ा नाम है वाडा टेनिस में। सबसे अलग और झलक क्रिकेट की टूर्नामेंट रहती है। सबसे ज़्यादा कमेंटेटर डिंगडोंग वडोली ट्रॉफी में ही होते हैं पूरे ईयर में। वाडा टेनिस में सबसे ज़्यादा मैन ऑफ द मैच गिफ्ट डिंगडोंग ट्रॉफी में होते हैं। और आखिरी दिन पब्लिक के लिए खाना भी फ्री और मुफ्त में रहता है दर्शकों के लिए। और शाम के टाइम में घर पे जाते जाते लकी ड्रॉ भी फ्री कूपन का रहता है मिनाज काजी इनकी तरफ से। और हर साल डिंगडोंग वडोली ट्रॉफी को जो इनाम देते उनको मैं शुक्रिया अदा करूंगा। खास करके अजहर घाटे जैसे यंग डैशिंग डायनामिक पर्सनालिटी जो हमारे बिलूची की टूर्नामेंट भी फाइनल डे में मैन ऑफ द मैच गिफ्ट देने वाले। अभी अभी उन्होंने बताया ये दिल की आवाज़ है और क्रिकेट प्यार से लगाव है, जो मेरे ऊपर भी उनका प्यार है। बॉल दो दूसरी। वक्त की पाबंदी है, जल्दी करो क्योंकि अगला मैच डीकेबी पावनीपाड़ा और गांव देवी वडोली बी के बीच में होने वाला है। 5 मिनट हर ओवर के लिए टाइमिंग है। गेंदबाज ध्यान रखो, अच्छी गेंदबाजी की शुरुआत और यहाँ पे अच्छी बल्लेबाजी की शुरुआत इस ओवर में हुई है। पिछले 2 ओवर में 10 रन की औसत के साथ रोक के रखा है। अब तीसरे ओवर की दूसरी बॉल है और दूसरी गेंद जाती है वक्त फिर एक बार वाइड बॉल करार अंपायर का आता हुआ लेग स्टंप से बाहर गेंद डाली। स्कोर बढ़ता हुआ एक्स्ट्रा रन के साथ 26 पर। 5 गेंदे तीसरे ओवर की अभी भी बाकी है। गेंदबाज गौरापुर टीम के गणेश को आप देख रहे हैं, सामने है, अच्छे हाइट वाला प्लेयर है। नबील ने ये शॉट खेलना चाहा था ऑन साइड में, गेंद गई फाइन में। 1 रन मिला इस गेंद के ऊपर और 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 27 रन। 27 स्कोर ऑन बोर्ड। अब इस ओवर की अभी भी 4 गेंदें बाकी है। तीसरी गेंद लेकर आएंगे मिस्टर गणेश। सामने है मिनी होंडो नारे का अकमल मुल्ला। क्या गजब के शॉट खेले। फुल टॉस गेंद हवा में और ये बाहर फेंक दी स्क्वायर लेग डीप के ऊपर से अकमल मुल्ला का छक्का। बल्ला बोला लाइव जिंगालाला ये डीजे। और गेंदें हो चुकी है तीसरे ओवर की 3 गेंदें। 15 गेंदों का खेल अब तक हुआ है। 15 गेंदों में रन बहुत बड़े, 33 रन। तैतीस स्कोर बनाए और ये विकेट, बड़ा झटका। मिनी होंडो आउट, बैक टू डग आउट। अकमल मुल्ला अब यहां पे बात
और जाते हुए सैराज खतीब, एक संकट गया दूसरा संकट अंदर, माहौल बनाए गौरापुर के सामने। ये डीजे थैंक यू। एक गजब की धुन यहाँ पे सुनने की मिली। लीजेंड क्रिकेटर इंप्रेस हो गए। अब पिछले दिनों में लेके गए शायद। अब गेंदबाज तैयार है। गजब की गेंदबाजी, अच्छा प्रदर्शन वापसी करते हुए इस ओवर में विकेटें निकाल रहे हैं। नाम है गणेश। रिवर्स स्विप खेलना चाहा और यहां पे सुसाइड किया। क्लीन बोल डांडी गुल। सहराज खतीब बैक टू डगआउट। बहुत बड़ा झटका और अंदर जाते हुए मुआफिज। ये डीजे आज को इनाम लगे थे यहाँ पे 1500 के फरमान की तरफ से, लेकिन आउट हो गए। नाराज कर दिया। आज मैच बाकी है, पहला ही मैच है, मजा आएगा। क्या बात है। स्टीवा मार्कोवा जैसी जोड़ी मैदान के अंदर, वाइट बॉल है, एक तरफ है भाई, दूसरा भाई उसके सामने खड़ा है और चर्चा करेंगे इसमें बड़ा कौन और छोटा कौन है। नबी हाइट से भी बड़ा है, उम्र से भी बड़ा है और मुआफिज छोटा है। साइज से मुआफिज बड़ा है, हाइट और साइज अलग झलक है। अब गेंदबाज तैयार है। यहाँ पर स्कोर बहुत अच्छा है नारी टीम का। एसआर के टीम 34 पर फाइटिंग टोटल में आ गई है। अच्छा प्रदर्शन बैटिंग का यहाँ पे। बूम बूम पंकज यादव जैसे बॉडी लैंग्वेज मुआफिज की। ओवर की समाप्ति और स्कोर बढ़ता हुआ 35। दो भाई क्या इस बार खड़ा कर पाएंगे अगले 2 ओवर में अटैकिंग बैटिंग। 2 ओवर में 35, 30, 25 रन आते तो यहाँ पे 60 प्लस स्कोर जा सकता है। देखते रहिए मैच। 35। आखिरी 2 ओवर बचे। दूसरी गेंद जल्दी भेजो। मैच को यहां पे ज्यादा समय जा रहा है, जल्दी भेजो दूसरी गेंद। थोड़ी जल्दी करो, जल्दी करो, फास्ट। मैच रुका हुआ है। जेव्हा 1 ओव्हर संपली होती तेव्हा जास्त जुना बॉल नव्हता, त्याच्यामुळे नवीन आपल्याकडे एकच चेंडू होता, याची नोंद घ्यायची है। इट्स अ शो टाइम। जाएंगे मैच की तरफ। चर्चा तो बनेगी। चौथे ओवर की शुरुआत जल्दी करो। इस मैच में ज्यादा समय जा रहा है, पेनल्टी लगेगी शायद। चौथे ओवर की पहली गेंद।
अंदर जाना मना है। ऑर्गेनाइजर वहां पे है, चर्चा कर रहे हैं। हाँ तो 2 मिनट बाद में सब होने का मैं टोटल उनके बाद में करते रहूँ जरा। अब यहाँ पे और वो हुई है 3। चौथे ओवर की शुरुआत यहाँ पे करेंगे आकाश। 2 ओवर बाकी है और रन है 35। चौथे ओवर की शुरुआत करेंगे आकाश। पहली गेंद, काफी तादाद से यहाँ पे दोपहर में दर्शक भी आए। स्ट्राइक एंड पर मुहाफिज, नारे के मशहूर बल्लेबाज है, हार्ड हिटर। और ये गुडलैंड स्पॉट पे डाल दिया, गेंद को पिच किया, डॉट गेंद, कोई रन नहीं मिला। अच्छी शुरुआत पहले डॉट गेंद से करते हुए गेंदबाज जय श्री राम गौरापुर टीम के आकाश। पुल किया है स्क्वायर लेग में, डीप में, यहां पे कोई प्रोटेक्शन नहीं मिला, गए लेकिन रोक नहीं पाई, चौका, 4 रन। फिर एक बार अच्छी गेंद डाल दी है, चौका, डॉट का सिलसिला जारी है। और ये स्ट्रोक किया, बिग ब्लो, ओ माय गॉड, बहुत लंबी गई, 6 रन। मुआफी इसका जलवा।
थैंक यू। अब बल्ला यहाँ पे कहने लगा है कि रन बल्ले से आएंगे, छक्का मारा है मुआफिज ने। स्कोर बढ़ता हुआ 45, 45 रन बने। 2 गेंदे अभी भी बाकी है। कुल मिला के पहले इनिंग की 8 गेंदे आना बाकी है। इस ओवर की 2 गेंदे आकाश की बाकी है। क्या होगा? फिर उठा के खेला है। ओ माय गॉड, खड़े और कह रहे हैं कि आओ देखो ये मेरा कैच है, लवली कैच। मुआफिज की शिकार और विकेट। मैदान के अंदर वाडा टेनिस के सबसे हैंडसम प्लेयर साजिब अंदर जाते हुए। ये डीजे ये वीडियो बन सकती है। वहां पे बाउंड्री लाइन में है, उन्होंने कहा है कि आउट है। और स्कोर यहां पे बढ़ता हुआ 45। कमाल की बैटिंग की मुआफिज ने। दांडी गुल ये भी आए और चलते बना दिए। सैराज खतीब गए और साजन भी, जैसे जिस करे के कहते हैं ना, सजनी साजन के घर, जैसे दोस्त के साथ दोस्त आउट। साजेब बार। स्कोर अच्छा है लेकिन विकेट बड़ी है। थैंक यू। जल्दी करो, नो मीटिंग, कोई मीटिंग नहीं करनी है। गौरापुर टीम ऑलरेडी आप ज्यादा समय ले चुके। अब इस आखिरी ओवर में क्या घमासान होने वाला है? अब यहां पे गेंदबाज तैयार। 5 ओवर की पहली गेंद। स्कोर बना है 45, 45 रन। नए गेंदबाज का नाम है लखन। पहली गेंद, सामने कप्तान नारे टीम का, फेंक दिया बाहर। ये देखो, एक भाई आउट है, दूसरा भाई खड़ा है। नबील मुल्ला सिक्सर डाला, लाइव जिंगल आला। एसआर के नारे। ये डीजे थैंक यू। डीकेपी पावनीपाड़ा कैप्टन टॉस के लिए आना है। डीकेपी पावनीपाड़ा कैप्टन टॉस के लिए आना है। गांवदेवी वडोली बी टीम आ चुकी है। कप्तान और नबील का और एक सिक्सर। क्या कमाल की गजब की बल्लेबाजी, टूट पड़ा है, अटैक कर रहा है। 6 के ऊपर सिक्सर, एसआर के नारे। थैंक यू। मराठी कमेंटेटर सूरज कहते ठोसा ठोसा। यहां पे स्कोर झटाक से फटाक से बन गया। कितना बन गया? 67, 57। होम ग्राउंड पे खेलता हुआ हार्ड हिटर बल्लेबाज नबील मुल्ला। बारिश में भी यहां पे खेलते फरमान बुरे ने फ्री किया है मैदान उनके लिए।
ओ माय गॉड, और ये सिक्सर जाएगा, गया। अली मुल्ला की तरफ से ये देखो गया बाहर, 6 रन। नबील को अली मुल्ला की तरफ से एक सोडा, अली मुल्ला इनकी तरफ से नबील को एक सोडा। एक सोडा, एक अलग इनाम दिए जा रहे। थैंक यू। 6 हैट्रिक के लिए यहाँ पे बहुत नोट बरसे। नबील मुल्ला के लिए, फरहान मुल्ला 200, 100 सैराज खतीब इनकी तरफ से। और ये चौथा सिक्सर, बल्ला बोला और नबील मुल्ला सिक्सर डाला, लाइव सिंगल आला। थैंक यू। तू पास हो देना। अफरोज अंसारी इनकी तरफ से 200 रुपए का इनाम। 6 हैट्रिक। डीकेपी पावनीपाड़ा कहाँ है? आ गई। 4 सिक्सर, बैटिंग पसंद है, ताली बजाओ। 6 मारता है तो सूरज पाटील कॉमेंटेटर इनकी तरफ से एक मिनाज भाबे आणि खालिक बुरी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। और 2 6 आते तो सूरज पाटिल वाडा टेनिस के कमेंटेटर इनकी तरफ से 1000 का इनाम लगा था, लेकिन क्या गजब दिल जीता है पब्लिक का नबील ने। आईपीएल जैसे बैटिंग प्रथमेश ठाकरे तर की एक याद दिला अत्यंत दी। महत्वपूर्ण अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला डीकेपी पावनीपाडा, त्याच्या विरोधात आहे आई गावदेवी वडवली बी। कवर आणि ते राहीव। करतायत मिनाज भाबे आणि एक या 2 रन। लिजंड क्रिकेटपटू तीसरा भी, खालिद बुरे। और ये तीसरा पूरा, चौथा कोण भी, बोलतोय? और ये जफर मुंडे आणि अल्ताफ। जफर विकेट, अल्ताफ। 3 रन आए, मतलब 24 25 26 27 रन अल्ताफ बुरे, आखरी ओवर में। अल्ताफ मुंडे इज द कॉल। नाणेफेक जिंकले डीकेपी पावनीपाडा संघ। त्याला का कर्णधाराला टोपी द्यायची आणि कंपल्सरी टोपी घालायची मॅच मध्ये। लगेच घाला ना तुमच्या असते। तर नाणेफेक जिंकलेले डीकेपी पावनीपाडा संघानं बघूया काय नाणेफेक जिंकल्यानंतर आपला काय निर्णय आहे। क्षेत्ररक्षण घेऊ आम्ही किती धावांपर्यंत रोखाल? 35 ते 40 च्या आतमध्ये. तर दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा। आपल्याला प्रथम फलंदाजी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत। या षटकांमध्ये किती धावा आपण सेटअप कराल? आमचा प्रयत्न तर हेच असतील का जास्तीत फरहान जास्त मुल्ला, धावा करा. फजल नक्की मुल्ला, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। आणि नाजिम मुल्ला आपको मंच पे आना है, रॉयल मेडिकल टिकटॉक की कुडूस विनती है। जय पटेल यांच्याकडनं फरहान खेळाडूंना मुल्ला, तुरंत शक्ती इन्स्टंट फूड म्हणून नाजिल मुल्ला, फजल इलेक्ट्रॉन मुल्ला, पावडर please, दिली जाते। जय पटेल लीजन रॉयल मेडिकल क्रिकेटर, कुडूस। आपको मंच पे आना है, आइए प्लीज। फरहान मुल्ला, नाजिल मुल्ला सर, वेलकम। एक कमाल की बल्लेबाजी असर के नारे ने की है। सैराज खतीब साजिद 0 पे आउट होने के बाद भी 72 का स्कोर खड़ा किया है और 73 टू विन। जय श्री राम गौरापुर। नबील आइए, आपके 4 6 का इनाम लेके जाइए। 200 100 और 200। नबील मुल्ला हार्ड हिटर बैटर। मैच के बाद ओके। तुझ्याजवळ ठेवून दे ना, घेतले तर घेतलं, नाही तर तुझ्याजवळ राहतील, काय फरक पडतो? मग The news from toss box, DKP Pavnipada won the toss and decided to field first. क्षेत्ररक्षण नारा संघ
जरा क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या, वेळेचा सुद्धा विचार करा. आयोजकांची आपल्याला विनंती आहे की फिल्डिंग लावण्यासाठी 1 तास लावू नका. किती धावा जिंकण्यासाठी किती पाहिजेत? 72 झाल्यात, 73 म्हणजे जवळजवळ 14.50 रन प्रति ओव्हरनी जय श्रीराम गौरापूर संघाला धावा करायच्यात प्रति षटकामध्ये. एक तगडं आव्हान, हिमालय एवढं धावांचा डोंगर रचलेला आहे. विशेषतः नबील मुल्ला याने जबरदस्त फलंदाजी केली. षटकार चौकारांची आतषबाजी, 5 षटकार 1 चौकार, 6 पंचे 30, 4 34, 35, 37 धावांची नाबाद खेळी. मालामाल केलं गेलंय. रोहित पाटील आणि त्याच्यासोबत जातोय आकाश. आकाशला बॅटिंग करावी लागेल झकास. 40 धावा झाल्या काय? काही तांत्रिक कारणामुळे आज जो काय लकी ड्रॉ नावाचा प्रकार होता तो काही तांत्रिक कारणामुळे ड्यू टू सम टेक्निकल प्रॉब्लेम इट्स कॅन्सल्ड, प्रोस्पॉन्ड केलेला आहे. परंतु जर काही ते तांत्रिक प्रॉब्लेम सुटला तर आम्ही कुठल्याही क्षणी ती लकी ड्रॉ पुन्हा कंटिन्यू करू शकतो. गोलंदाजीसाठी येतोय साईराज खतीब. सलामीचा फलंदाज आहे. स्ट्रायकरला रोहित का? हो, लजीज खाना ॲज चिकन पुलाव. काय खाना बनवणार आपला माणूस होता ना? आसिफ खलीफा आणि दुसरा त्याचा पोरगा हुसेन बाबा बर्फानी. काय जबरदस्त जेवण बनवलंय, 1 नंबर. आमच्या सगट अनेकांनी त्याच्यावर आडवा हात मारलेला आहे, फडशा पाडलेला आहे, चिकनचा अक्षरशः हाडकांचा ढीग पडलेला आहे. तर पुन्हा एकदा आम्ही भरपेट खाल्लेलं आहे. अगदच बुबेरे आणि टीमला अन्नदाते आहेत. अन्नदाता सुखी भव. त्यांच्यावर लक्ष्मीचा कायम वरदस्त राहू. पैशाचा पाऊस पडू द्या अगदच बुबेरेवर. हा म्हणजे मोठी टुर्नामेंट होईल. पुढचा चेंडू राईट आमोर द गेट. पहिला चेंडू उडवलाय, कव्हरच्या दिशेने येतोय आणि चेंडू थोपवणं अशक्य आहे. आणि चौकार. चेंडू सीमा रेषे पलीकडे चौकार. अरे मैदानातून धावत जा रे बाबा, मॅच चालू आहे. पहिल्या चेंडूला चौकार मारतोय जय श्रीराम गौरापूरचा संघ. रोहित गरजतोय, बरसतोय आणि नारेकरांना सांगतोय येस आय एम ॲक्सेप्ट युअर चॅलेंज. पुन्हा एकदा दे दमादन जॉन जानी जनार्दन झेल उडतोय आणि इथे मात्र रोहित याच्या फलंदाजीचा अंत होतोय. एक जाल बिछायचा, एक जाळं लावलं होतं, एक सापळा रचला होता आणि त्या सापळ्यामध्ये अलगद अडकलाय तो जय श्रीराम गौरापूर संघाचा रोहित पाटील, ज्याच्यावर फार मोठी दारोमदार होती, ज्याच्यावर फार मोठी भिस्त होती. तो फलंदाज दुसऱ्या चेंडूवर एक उतावीळपणाचा, बेजबाबदारपणाचा फटका मारून बाद झालाय आणि आपल्या संघाला अडचणीमध्ये आणलंय. रोहित पाटील तंबूच्या आश्रयाला 1 बाद 4. जसा भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा फेल, पुन्हा एकदा गौरापूर संघाचा कर्णधार रोहित पाटील सुद्धा फेल. गणेश साने आणि सागर पाटील DKP पावनीपाडा एक लिजंड क्रिकेटपटू आहे. यांना विनंती अगदच बुबेरे यांची की आपण विनाविलंब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
धनेश साने आणि सागर पाटील या दोन्ही मान्यवरांना अगदस बुबेरे जे या डिंगडॉंग वडवली ट्रॉफी 2025चे प्रमुख संयोजक आयोजक आणि प्रायोजक आहेत त्यांची विनंती आहे सागर पाटील आणि धनेश साने यांना पुढचा चेंडू यावेळेला मात्र चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय लंबा छे आ बैल मुझे मार एक गिफ्ट दिलं होतं दिवाळीला जशी गिफ्ट येते तशी गिफ्ट आणि या गिफ्टचा भरपूर वापर केलाय आल्या आल्या सुजल याने चेंडूला पाठवलंय वायडिश मिड विकेट वर्णनं सीमा रेषापार षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 1-10. तीन चेंडू टाकून झाले धावा झाल्या 10 जिंकण्यासाठी अजूनही 63 धावांची गरज बघा जोई जेवायला जातोय ना तो चांगला वेळ लावतोय का तर खाणं पण तितकं लज्जतदार आहे ए दिल मांगे मोर पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय पकडो क्या जीतो मॅच आणि इथे मात्र गडी बाद होतोय दुसरा गौरापूरच्या संघाला घाई झाली आहे घरी जायची रोहितनी एक चौकार मारला दुसऱ्या चेंडूवर गडी बाद सुजलने एक षटकार मारला दुसऱ्या चेंडूवर विकेट फेकली 2-10 जिंकण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात निवासला मैदानामध्ये नांगर टाकून दबा धरून निवास करावा लागेल जसं आपण घरामध्ये निवास करतो निवास म्हणजे राहणे बघूया रोहितने जी सुरुवात केली विकेट फेकायची त्यानंतर तशीच विकेट फेकण्याचा प्रयत्न सुजल यांनी केला 2-10 संघाच्या अडचणी वाढत आहे धनेश साने आणि सागर पाटील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय फलंदाजाला गुंगारा दिला जातो सागर बिल्डर यांचं आगमन होत आहे बघा कशी देहयष्टी आहे मस्क्युलर दंड बघा सागर पाटलाचे आइए सागर पाटील वेलकम स्वागतम सुस्वागतम धनेश साने ना आले का धनेश साने आइए वेलकम स्वागतम सुस्वागतम ज्यांची DKP पावनीपाडा शिवकृपा चषक आपण पाहिला 1 लाखाची भव्य टुर्नामेंट चेंडू डेड बॉल असल्याचा पंचांचा निर्णय धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 2 3 4 5 चेंडू टाकून झाले 10 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेले आहेत सायराज खती पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस टोलवला जातोय आणि चेंडू जातो काय षटकार की काय उतुंग षटकार दे दनादन मात्र जारी आहे गडी जरी बाद झाले तरी अटॅक मात्र कमी होत नाही फरहान मुल्ला यांचं स्वागत करण्याचं मी अगदस बुबेर यांना विनंती करतो की फरहान मुल्ला गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक आहेत दर्दी क्रीडा रसिक आहेत त्यांना महाराष्ट्राचं महावस्त्रशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतायत अगदस बुबेरे फरहान मुल्ला वडोली गावचे ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिक दर्दी क्रीडा रसिक नाडा वडोली फजल मुल्ला यांना सुद्धा अगदस बुबेर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्रशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतात अगदस बुबेरे सागर पाटील सागर बिल्डर ज्यांनी भव्य दिवस स्पर्धा आयोजित केली होती त्यांचा सुद्धा अगदस बुबेरे यांच्या हस्ते यथोचित मान सन्मान महाराष्ट्राचं महावस्त्रशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन अगदस बुबेरे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आयोजक प्रायोजक सन्मान करतात यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडूला टोलवलं शॉर्ट टर्मचा पडका चेंडू सीमा रेषेपलीकडे जातो की काय बघूया आणि चेंडू सीमा रेषेपलीकडे दन 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 करीत चौकार या चौकारांना नाजी मुल्ला यांचा सुद्धा सत्कार केला जातोय अगदस बुबेरे यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राचं महावस्त्रशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर 2 बाद 20 नवीन गोलंदाज आलाय रवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीची गोलंदाजी
यावेळेला मात्र एक रन पडून काढली जाते लेग बाईच्या रूपाने. एक रन धावसंख्या जाऊन पोचली ती 21 वर. 2 बाद 21. लेग बाई तिथं नाही लिहायची, इथं लिहिली बस झाली. 21 कर. तर आपण पाहताय तर डिंग डॉंग वडवली क्रिकेट क्लब आयोजित वडवली ट्रॉफी 2025 देखणं जानदार शानदार भव्य दिव्य शिस्तबद्ध आदर्श आयोजन. अगदस बुबेरे अँड कंपनी, अगदस बुबेरे फरहान भुरे यांची देण. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा एकदा वेगानं निघून जातोय. फलंदाजाला गुंगारा देत निर्धाव चेंडू. धावसंख्या 21 वर. 2 बाद 21 बाद झालेला फलंदाज रोहित पाटील आणि त्यानंतर बाद झाला तो सुजर. निश्चयाने दबा धरून ठोसा मारावा लागेल. धावसंख्या फार मोठी आहे परंतु जबाबदारीने खेळ करावा लागेल. पुढील चेंडू रवी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला भिरकावून दिलंय. दे दनादन जॉन जानी जनाद पोलिशीमा ठोशा जैसे को तैसा मिला ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. षटकारानं या स्पर्धेसाठी अनेकांनी मदत केलेली आहे. त्याच्यातलं आणखीन एक जबरदस्त दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे कैफी लोनवाल. कैफी लोनवाल यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान. चेंडू टाकून झाले आणि धावा झालेल्या आहेत. 11 चेंडूमध्ये 27. ठोसा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 27. जिंकण्यासाठी मला वाटतं अजूनही 46 धावांची गरज आहे का? 36 धावांची. 46 हो 46 धावांची गरज आहे अजून. 18 चेंडू आणि 46 धावा. हा जा घेऊन जा. मंतरलेलं पाणी घेऊन झालं जातंय खेळाडूंसाठी. गौरापूर संघाकडनं खास मंतरलेलं पाणी. ज्येष्ठ व्हॉलीबॉलपटू व्हॉलीबॉलमधले दादा खेळाडू दादा भुरे यांचं आगमन झालेलं आहे. जबी भुरे यांनी सुद्धा आडवा हात मारलेला आहे. फुपाटा लागले त्यांना. सागर पाटील आणि कंपनीला आमच्यातर्फे आणि तमाम क्रीडा रसिकाच्या वतीने ऑल द बेस्ट. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. षटकारांचा अक्षरशः पाऊस. 5 षटकार पाहायला मिळाले. नबील मुल्ला अकमल याच्याकडनं 2 म्हणजे तब्बल 7 षटकार. आणि या छोट्याशा डावामध्ये सुद्धा आपल्याला जवळजवळ तब्बल 3 षटकार पाहायला मिळतात. बरोबर. नवीन फलंदाज आलेला आहे अनिकेत. नवीन गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला जातो. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. एका धावेने धावसंख्या 3 बाद 28. जिंकण्यासाठी अजूनही 45 धावांची गरज. 17 चेंडू 45 धावा. बचे हुए 17 गेंदों में 45 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 17 and runs required 40. That is such a huge target. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर. यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. पकडा कॅच. जिंका मॅच. सारीम पुन्हा एकदा छा गए. सारीम
सारे के सारे कैच सारिम ने पकड़ लिए, सारे के सारे कैच सारिम के हाथों में। चौथा गडी बाद होतोय, 4 बाद 28। गौरापूरच्या खेळाडूंना प्रचंड घाई झालेली आहे घरी जाण्याची। नवीन फलंदाज लखन। लखन म्हटलं की आपल्याला राम आठवतो, राम लखन, माय नेम इज लखन। आज जेवणाचं जे चव आहे आणि क्वालिटी आहे, तर मला वाटतं भोजन सम्राट सूरज पाटील सामना संपून जाईल तरी येतील असे मला वाटत नाही। हा गॅरंटी नाही, खाता खाता झोपतात का काय इथपर्यंत मला भीती वाटते त्यांची। साईराज खतीब यांचा पुढील चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा। 5वा गडी, 5 बाद 28। गौरापूरच्या संघाला खरंच घाई झालेली आहे, असं वाटतं की त्यांना गौरापूर परतीची गाडी पकडायची आहे। फलंदाज आलाय मुकेश। कशाला गेस बीस आपण सांगू तोच ना, कोणाला काय नाही, अजिबात नाही, तो आपला अधिकार आहे। पब्लिक कोणाला पण नाव सांगू शकते। नाही नाही, तुझा डावाचा खरा यांनी पाया घातलेले, नबीलचाच अधिकार आहे तो टिकून राहिला शेवटपर्यंत। तुमची काय अवकाश त्यांनीच ते मानला आणि एक यो केला बस, बाकी हा बोल ना। हा लगेच करतो ना, येऊ दे ना, 1 किलो आपल्याकडे पार्सल। हा लगेच पुढचा चेंडू। यावेळेला मात्र अपील केलं जाते, पंचांचे हात समांतर, धाव अवांतर। तर या परिसरातले पालघर जिल्ह्यामधले सुक्या मच्छीचे विशेषतः खाऱ्याचे मोठे व्यापारी, प्रसिद्ध व्यापारी मुनीफ खारीवाले, मुनीफ भुरे उर्फ खारीवाला यांच्याकडनं आपल्याला सुकी मच्छी जर पाहिजे असेल तर 1000 रुपये रेट आहे, कुठली पण मच्छी घ्या, पण क्वालिटी दर्जेदार। पुढचा चेंडू। यावेळेला पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळतायत। धाव समांतर, धाव अवांतर, धाव संख्या 29। तब्बल 5 गडी बाद झाले, म्हणजे निम्मी फलंदाजांची फ्रंटलाईन फलंदाज, आघाडीचे धडाडीचे बिन्नीचे फलंदाज तंबूचे आश्रयाला। त्याच्यामुळे आता हे शेपूट आहे, टेल एंडर आहे, शेपूट किती वेळ वळवळतं याच्यावर संपूर्ण धावाचा डोलारा अवलंबून आहे। तर मुनीफ खारीवाला पुढचा चेंडू। पुन्हा एकदा पायात टाकल्या चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, 1 रन पडून काढले ते। एका धावापेक्षा जास्त काय मिळणं अशक्य आहे। एका धावाने धावसंख्या 5 बाद 30। 30 झालं ना, 31 का, 31 झाल्या, धावसंख्या 31। तर ज्यांना कुणाला खारा हवा असेल, विशेषतः गोळ आणि वाव, तर मुनीफ भुरे वडोली गावामध्येच राहतात, त्यांच्याशी संपर्क साधावा। पुढचा चेंडू। साईराज खतीब, राईट अमोर द विकेट। यावेळेला मात्र फलंदाज अपील केलं जातं, अपिलाचा कुठल्या प्रकारचा परिणाम पंचांवर होत नाही। लेग बाईच्या रूपाने 1 धाव मिळते, लेग बाईच। धावसंख्या जाऊन पोचली ती 32वर। षटक संपलेलं आहे पंच, 1 बॉल बाकी असेल, 2 वाईड पडलेत, 2 वाईड पडलेत ना, बरोबर 2 वाईड आहेत, आपण वाईड आहे, लीना वाईड। स्कोररचं काय झाले, थोडंसं लजीज खाणं असल्यामुळे 2 घास भरपेट, 2 घास कमी खावं असं जुनी माणसं सांगतात, परंतु चांगलं लजीज खाणं असल्यामुळे 2च्या ऐवजी 8 घास एक्स्ट्रा खाल्लेत आणि त्याचा परिणाम थोडंसं नींद येते आहे। पुढचा चेंडू।
यावेळेला मात्र पंचांकडनं कुठला निर्णय येत नाही आहे. षटक संपल्याची उद्घोषणा. धावसंख्या जाऊन पोचली ती 32वर. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय? मेहताब. अंडर 19चा खेळाडू आहे. जय श्रीराम गौरापूर संघाची धावसंख्या तूर्त 5 बाद 32. जिंकण्यासाठी अजूनही 41 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 41 धावा. बचे हुए 12 गेंदों में 41 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 12 एंड रन रिक्वायर्ड 41. चौथं षटक मार्गस्थ करण्यासाठी मेहताब येतोय. आणि स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे? आकाश. आकाशने जोर कसं नाही. साने येत आहे की एक सच ह्यूज पर्सनॅलिटी. फलंदाज खाली गळू पडतो. आइए पधारिए तशरीफ लाइए. बघा हो, धावसंख्या जाऊन पोचली ती 34वर. पुढचा चेंडू मेहताब. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवले जाते. 1 रन पूर्ण काढले. ते दुसरी धाव घेत आहेत की काय बघूया. आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली ती 36वर. अजूनही जवळजवळ 37 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 37 धावा. बचे हुए 10 गेंदों में 37 रनों की जरूरत. बॉल्स रिमेनिंग 10 रन्स रिक्वायर 37. यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जाते. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट देऊ शकतो. धावसंख्या जाऊन पोचली 37. जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज. 9 चेंडू आणि 36 धावा. इबाद 95-90ची जर्सी घातलेला उंच पुरा मजबूत देहयष्टी म्हणजे केरॉन पोलार्ड एवढंच त्यांचं वजन असू शकेल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फ्लिक केलं जाते. 1 रन पडून काढली जाते. आणि गचाळ ढिसाळ अतिशय दळबद्री आणि छी थू केली जाते तिथं. दोन्ही टांगांच्या मधनं चेंडूला फरार झालाय. काय त्या खेळाडूचं नाव? अकमल. अकमलची छी थू केली जाते. मिनी होंडो छी थू केली जाते. नारेगावमध्ये प्रचंड लोक संतप्त झाले त्याच्यावर. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोचली 39वर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला सरळ मारलं जाते. बॉलरच्या दिशेने 1 रन पडून काढले. ते 1 धावेने धावसंख्या जाऊन पोचली 40वर. जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. आणि या षटकामधला 1 चेंडू आणि शेवटच्या षटकातले 6 असे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे जवळजवळ या सामन्यावर SRK नारे संघाने सिकंजा कसलेला कब्जा केलेला आहे. मेहताब लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चेंडूला भिरकावलंय, उडवलंय, झेल होतो की काय बघूया. सारीम. सारे के सारे झेल सारीम के खाते में. 8 किती 5 कॅच घेतलेले आहेत. 5 झेल सारे के सारे कॅच सारीम ने ले लिए. फैजान फैजान रोहित पाटील इथे येत आहेत. थोडेसे नाराज झालेले आहेत. पण आपण इथे आलात या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली. आयोजकाच्या वतीने जय श्रीराम संघाचे आम्ही हार्दिक आभार
धनेश साने यांचा सत्कार केला जातो अगदत बुबेर यांच्या शुभ हस्ते. महाराष्ट्राचं महावस्त्र शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन धनेश साने एक स्पर्धेचे प्रमुख संयोजक आयोजक आहेत आणि यांची स्पर्धा आपल्याला मला वाटते नक्कीच पाहायला मिळणार आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. नबील गोलंदाजीसाठी आलेला अष्टपैलू असा खेळाडू ज्याने 40 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर त्यांच्यासोबत आलेले आणखीन एक खेळाडू आहे त्यांचा सुद्धा सत्कार केला जातोय. काय नाव? रोशन गावी, त्यांना सुद्धा सन्मानित केलं जातंय. नबील राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला उडवलं जाते, पकडो क्या जीतो मॅच. आणि सारीम इस मैच का छठा कैच. सारीमचाच आहे कारण 6 जेल घेतलेत. एक आगळा वेगळा रेकॉर्ड आहे. सारीम नो डाउट. नबील तो ये अपने बल्लेबाजी के द्वारा कई बार मैच में मैन ऑफ द मैच लेंगे, लेकिन सारीम, हाँ सारीम सबसे आगे है. अफरोज के तरफ से, अफरोज मुल्ला के तरफ से 50 रुपया. अजमल कुदई बबूश के तरफ से मैताब को 100 रुपया. कोणाजवळ दिलं? काय नाव तुझं? फैजान. बरोबर दे हो. हां पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला आणि थोडासा फुटबॉल खेळण्याचा मोह होतो इथे. 1 रन पडून आणि चक्या थ्रो लेच्या पेच्या पुचार थ्रो. काय नाव खेळाडूचं? अकमल. पुचार थ्रो, मिनी होंडो पुचार थ्रो. आणि लहानपणापासून तो अंडर आर्म खेळलेला आहे त्याच्यावर त्याच्या अंगात ते अंडर आर्मचे गुण आहेत अजून. यावेळेला मात्र चेंडू फलंदाजाला गुंगारा देतोय. निर्धाव चेंडू जवळजवळ सामन्यावर शिकंजा कसलेला आहे. 6 झेल घेऊन एक जागतिक विक्रम झालेला आहे. कारण असे एकाच खेळाडूचे 6 झेल घेण्याची क्रिकेटमध्ये कधी होत नाही. एक तर यष्टीरक्षक घेऊ शकतो परंतु एका खेळाडूने 6 झेल घेणे खरोखरच एक ऐतिहासिक गोष्ट आहे. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र फलंदाजाला 1 रन पडून काढले ते एका धावेने. साईराज बघा ना, तरुणांनी बघा विकेट गेले जवळजवळ 8. 7 गडी बाद झालेले आहेत. धनेश साने आणि टीमला ऑल दी बेस्ट आमच्याकडनं. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा झालेल्या आहेत फक्त 42. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. नबील मुल्ला पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडूला टोलवला जात आहे. अंसर के तरफ से, अंसर कुदय के तरफ से, अंजर कुदय 500 रुपये का नगद इनाम सारीम के लिए. कड़की दूर केली सारीमची. मैन ऑफ द मैच में सबसे आगे चल रहे. सबका जो आहे वोटर्स आपण बोलतो ना प्रेक्षकांचा जर, तर त्यांचा कल आहे सारीम कारण त्याने क्षेत्ररक्षण इतकं बिनचूक केलेलं आहे. नबील मुल्ला और आसमत सबसे नीचे, अकमल सबसे नीचे. हाँ अंजर नासिक से. सारीम मैन ऑफ द मैच. सारीम आइए और ले जाइए ढेर सारे इनाम. नो डाउट